शाहू स्टेडियमवर छत्रपती शाहू के.एस.ए. फुटबॉल लीग सुरू आहे. यामध्ये आजपासून 7व्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. आजच्या दिवसातील पहिला सामना रंकाळा तालीम मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला. हा सामना रंकाळा तालीम मंडळानं 4-0 अशा फरकानं एकतर्फी जिंकला. रंकाळा तालीम मंडळाच्या पी.सी. कृष्णाज आणि मेहराजुद्दीन यांनी प्रत्येकी 2 गोल नोंदवले. दुसरा सामना बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात झाला. सामन्याच्या पूर्वार्धात सम्राटनगरच्या मोहित घोरपडेच्या पासवर ओंकार जाधव यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी फार काळ टिकली नाही. सामन्याच्या 24व्या मिनिटाला बालगोपालच्या सुजित अभिनव साळोखे यानं गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पूर्वार्धापर्यंत ही बरोबरी कायम होती. उत्तरार्धात 47व्या मिनिटाला सम्राटनगरच्या मोहित घोरपडे यानं गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 10 मिनिटांमध्येच बालगोपालच्या देवराज मंडलिक यानं केलेल्या गोलमुळं सामना 2-2 असा बरोबरीत आला. त्यानंतर कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. यामुळं हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. उद्या पहिला सामना पीटीएम ब आणि प्रॅक्टिस तर दुसरा सामना दिलबहार आणि वेताळमाळ तालीम यांच्यात होणार आहे. शनिवारी पीटीएम ब आणि सुभाषनगर स्पोर्ट्स यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी सुभाषनगरचा खेळाडू आदर्श व्ही.जे. याच्यावर 3 सामन्यांसाठी प्रतिबंध घालण्यात आले असून संघाला आर्थिक दंड करण्यात आलाय. खेळण्यास प्रतिबंध करण्यात आला असून संघाला पीटीएम बचा खेळाडू गुरुराज काटकर याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.